बारामती, पवारांची बारामती, जिथं राजकारणाचं ऐक्य, सहकार सत्ता आणि तंत्रज्ञानाचं भविष्य एकत्र जुळलंय. याच बारामतीच्या मातीत नेत्यांचे निर्णय आणि उद्योगपतींच्या स्वप्नांनी 2 दशकांपूर्वी एक अनपेक्षित नातं तयार झालं. एक राजकीय कुटुंब आणि एक उद्योजक कुटुंब. म्हणजे मी बोलतोय अदानी आणि पवार कुटुंबाबद्दल. तसं तर या दोन्ही कुटुंबातलं नातं नवीन नाही. 2 दशकांहून अधिक काळाचा हा संबंध कधी शिक्षण, कधी विकास, कधी उद्योग, तर कधी पडद्यामागचं राजकारण या निमित्तानं दिसत आलाय. 2022 मध्ये अदानी बारामतीत आले होते. आज पुन्हा आले, पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. कारण आज राज्यात सत्ता संघर्ष चालू आहे. सगळ्यांचं महानगरपालिकांवर लक्ष आहे आणि अशा वेळी काका पुतण्या अदानी एकाच मंचावर दिसणं हा योगायोग मानायचा की राजकीय संदेश. बारामतीच्या माथीवर उभी राहिलेली विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वास्तू फक्त शिक्षणाचं केंद्र नाही, तर सध्याच्या राजकारणात सगळे एकत्र आहेत असा संदेश देणारी प्रतिकात्मक फ्रेम ठरते. म्हणूनच आज प्रश्न फक्त AI सेंटरचा नाही, तर प्रश्न आहे महापालिका निवडणुकांच्या आधी ही भेट काय संकेत देते आणि पवार अदानी मित्र कसे झाले, या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा सगळा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई बारामतीत उभारलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूचं उद्घाटन शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित घटना वाटते. मात्र महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संदर्भात पाहिलं तर ही भेट फक्त AI किंवा शिक्षणापुरती मर्यादित राहत नाही. गौतम अदानी आणि शरद पवार यांचं नातं नवीन नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे संबंध 2 दशकांहून अधिक काळाचे आहेत. उद्योग, शिक्षण आणि संस्थात्मक पातळीवर सुरू असलेला हा संवाद 2022 मधील बारामतीमधील सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर पासून ते आजच्या AI सेंटर पर्यंत विस्तारलेला दिसतो. त्यामुळे या कार्यक्रमाकडे नवीन मैत्री म्हणून पाहण्यापेक्षा अदानी आणि पवार यांच्या मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणून पाहणं अधिक योग्य ठरतं. मात्र यावेळची भेट वेगळी आहे. कारण जरी विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूचं उद्घाटन असलं, तरी राज्यात महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी, NCP मधील फूट आणि शरद पवार, अजित पवार यांच्यातील राजकीय अंतर या सगळ्या मुद्द्यांमुळे ही भेट केवळ औपचारिक राहत नाही. या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सगळेच एका मंचावर उपस्थित असणं विशेषतः सध्याच्या राजकीय परिस्थितीत सहज दुर्लक्ष करता येणार नाही. यामुळे काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांना नव्यानं हवा मिळते. पण या सगळ्या राजकीय रणधुमाळीत चर्चा होतीये अदानी आणि पवार यांच्या मैत्रीची आणि त्यात भर पडते अजित पवार यांच्या भाषणाची. त्यांनी उद्घाटन सोहळ्यात बोलताना सांगितलं की गौतम भाई बारामतीत पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला येतात, भेटायला येतात. त्यांचं आज पुन्हा बारामतीत आगमन झालंय. त्यांचं तमाम बारामतीकरांकडून मी मनापासून स्वागत करतो. त्यामुळे पवार आणि अदानी यांची मैत्री खूप जुनी हे स्पष्ट होतं. सोबतच बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतम अदानी हे उपस्थित राहतात. त्याचबरोबर शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अजित पवार गौतम अदानींचं आणि अदानी समूहाचं तोंड भरून कौतुक करतात. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, खरं तर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी हजेरी लावलेली होती. तेव्हा देखील गौतम अदानी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून देणार अशी चर्चा झाली होती. त्यामुळे शरद पवार आणि गौतम अदानी यांची मैत्री तर आहेच, पण जेव्हा पवारांना राजकारणात काही डाव टाकायचा असतो किंवा राजकीय फायदा उठवायचा असतो, तेव्हा अदानी धावून येतात असं बोललं जातं आणि अदानी अडचणीत आले तर पवार त्यांच्या पाठीशी उभे राहतात असं बोललं जातं. त्यातूनच पवार आणि पंतप्रधान मोदी या 2 मोठ्या नेत्यांशी असलेल्या घट्ट आणि विश्वासू संबंधांमुळे अदानींनी गेल्या काही वर्षात या दोघांमध्ये मेडिएटरची भूमिका पार पाडली का काय अशी चर्चा होत असते. त्यामुळेच पवार आणि अदानी भेटतात तेव्हा त्याची बातमी होते. मग काही दिवसांपूर्वी एखादी मोठी राजकीय घडामोड होते आणि या भेटीचा उलगडा होतो. आजही पवार आणि अदानी एकत्र आले बारामती विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. पण आता या भेटीनंतर मोठी राजकीय घडामोड पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अदानी आणि पवार यांच्या मैत्रीची चर्चा त्यांच्या भेटीनंतर नेहमी होतच असते. मात्र 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्रात त्यांनी अदानी यांचं कौतुक केलेलं दिसतंय. तर त्यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची महत्वाकांक्षा असणारा कष्टाळू, साधा सरळ माणूस म्हणून त्यांना संबोधलंय.
सोबतच पवारांच्या विनंतीवरूनच अदानी औष्णिक ऊर्जा क्षेत्रात उतरल्याचंही शरद पवार यांनी या पुस्तकात लिहिलंय. गौतम अदानी यांनी देखील या मैत्रीला दुजोरा देत सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात लिहिलंय की आम्ही पवार कुटुंबियांसोबत ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी सगळेजण आपापल्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत ना याची खात्री करूनच ते स्वतः गाडीत बसले. पुढे त्यांनी लिहिलंय की रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर प्रत्येकाला बसायला जागा मिळाली आहे याची खात्री करूनच ते स्वतः त्यांच्या जागेवर जाऊन बसले. या गोष्टी छोट्या वाटल्या तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते. सोबतच त्यांनी पुढे सांगितलंय की सुमारे 10 वर्षांपूर्वी पवारांनी मला बारामती भेटीचं निमंत्रण दिलं होतं. पवारांनी सुमारे 2 तास आपुलकीनं आणि आदरानं आम्हाला त्यांची बारामती दाखवली. एखाद्या नेत्यानं जर मनापासून प्रयत्न केले तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना किती लाभ होऊ शकतो हे मला तिथं दिसून आलं. गेल्या काही वर्षाच्या आमच्या परिचयातून मला आणखी एक महत्वाची बाब निदर्शनास आली. ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहत असतात. त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात. म्हणूनच तर शरद पवार आणि अदानी एकमेकांच्या उतरत्या काळात एकमेकांसोबत उभे राहतात. सोबतच अदानी आणि पवार यांची मैत्री फक्त दोघांपुरतीच नाही तर त्यांचे फॅमिली रिलेशन्स देखील आहेत. म्हणून तर आज पार पडलेल्या विद्याप्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जेव्हा गौतम अदानी बारामतीत आले तेव्हा त्यांना घ्यायला अजित पवार आणि रोहित पवार गेले. एवढंच नाही तर रोहित पवार यांनी गाडी सुद्धा चालवली आणि अजित पवार शेजारी बसले. त्याचे व्हिडिओज देखील समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेत. त्यामुळे अदानी पवारांसोबत मैत्री निभवत विखुरलेलं कुटुंब एकत्र आणणार का असं देखील आता बोललं जातं आणि असं जर झालं तर सध्याच्या राजकीय रणधुमाळीत ही मोठी कळबळ ठरेल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पवार अदानी यांच्या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.